आज मी बनवणार आहे धाबा स्टाईल काजू मसाला। स्वागत आहे तुमचं अम्मू रेसिपीज मराठीमध्ये। तर चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला एक मसाला वाटून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 अशा प्रकारे मी टोमॅटो कट करून घेतलेले आहे ते घेते। 1/4 कप इथे मी काजू घेतलेले आहेत। हे काजू मी गरम पाण्यामध्ये 2 तास भिजत घातलेले ते घालून घेते। 1 ते 2 इथे मी लवंग घेतलेली आहे। दालचिनीचा अर्धा तुकडा, 2 छोटी वेलची। मिक्सरला झाकण लावून आपल्याला ह्याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे मी एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। हे आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया। इथे मी एक गॅसवर कढई ठेवलेली आहे। यामध्ये 1 चमचा तूप घालूया। इथे मी अर्धा कप काजू घेतलेले आहेत। हे आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत। हलका याचा रंग बदलेपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता काजूचा कसा रंग बदललेला आहे। हे आपल्याला हलके हलके असेच परतून घ्यायचे आहेत। काजू परतताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मंदच ठेवायची आहे। काजू माझे परतून झालेले आहेत। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आणि आता कढईमध्ये घालूया 2 चमचे तूप। दोन चमचे तेल, 1 चमचा जिरं, 1 तेजपत्ता मी घालत आहे, अर्धा तुकडा दालचिनी, 1 मोठी वेलची, 2 बारीक वेलची, 2 लवंग। हा मसाला मंद आचेवर आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। दोन मीडियम साइजचे कांदे मी इथे बारीक चिरून घातलेले आहे आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट मी घालत आहे। कांदा आपल्याला छान असा मऊ किंवा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ। मीठ तुम्ही सर्वात शेवटी घातलं तरी चालेल। इथे मी आधीच घातलेला आहे। आणि आता हे सगळे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे। एकजीव करून घ्या। मसाले एकजीव झालेले आहेत। आता यामध्ये आपण तयार केलेली काजू टोमॅटोची पेस्ट घालूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मसाला पूर्ण आपण कढईमध्ये घालूयात आणि हे छानपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। मसाले मिक्स झालेले आहेत। आता यामध्ये 1/4 कप दही घालायचं आहे आणि हे सुद्धा मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्या।
गॅसची फ्लेम एकदम मंद आचेवरच ठेवा आणि हे छान असं मिक्स करून घ्या। आता या कढईवर आपण झाकण ठेवून या मसाल्यातील तेल वेगळं होईपर्यंत आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे। हा छान आपला मसाला शिजतो। हा छान असा मसाला शिजलेला आहे, तुम्हाला दिसत असेल तेल वेगळं झालेलं आहे। आता हे परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 1 कप पाणी घेऊयात आणि ह्याला 2 ते 3 छानपैकी असे बॉईल आणायचे आहेत। त्यामुळे इथे गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला हे छानपैकी मसाला असा बॉईल करून घ्यायचा आहे। आपल्याला हा मसाला थोडा घट्टसरच ठेवायचा आहे। तर गॅसची फ्लेम मंद आचेवर करून यामध्ये जे आपण फ्राय केलेले काजू होते त्यापैकी थोडेसे मी काजू मसाल्याच्या वरती घालण्यासाठी वेगळे काढून घेते आणि हे बाकीचे काजू आपण ह्या मसाल्यात घालूयात आणि मिक्स करून घेऊया। आणि झाकण ठेवून आपल्याला हे काजू 5 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहेत। तर झाकण काढूया। तुम्ही बघू शकता कसं तेल आपलं वेगळं झालेलं आहे। आपला हा काजू मसाला तयार आहे। एकदा आपण छानपैकी असं मिक्स करून घेऊया आणि सर्वात शेवटी यामध्ये घालूयात 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि थोडीशी कोथिंबीर। आणि या मसाल्यावरतून आपण 1 चमचा तूप घालून घेऊया, यामुळे छान असं फ्लेवर येतं। आणि अजून एकदा आपण हा मसाला छान असा मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता हा मसाला किती छान दिसत आहे। हा मसाला तुम्ही जीरा राईस, नान, चपाती, भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता। हा मसाला खूप छान लागतो, एकदम ढाबा स्टाईल हा मसाला होतो। तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर ही रेसिपी कशी झाली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।